नमस्कार, आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण जोगेश्वरी सिल्क अँड सारीज कुमठेकर रोडला असलेल्या शॉपला भेट दिलेली आहे। यांची आपण एकदम प्युअर सिल्क 17,000च्या पुढच्या साड्या कव्हर करणार आहोत। यासोबतच तुम्हाला मी चांदीच्या धाग्यापासून विणलेली सुंदर अशी पैठणी कव्हर करणार आहे, जी आहे 2,75,000ची। सुंदर पैठणी असणार आहे, सुंदर व्हरायटी असणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा आणि ओळखीच्या लोकांना शेअर करायला विसरू नका। सिल्क रोल गडवाल ह्याच्या प्रत्येक डिझाइन वेगळी राहणार आहे, प्रत्येक बॉर्डर शैली वेगळी राहणार आहे। ओके, आणि याची रेंज काय स्टार्टिंग असते? ह्याची स्टार्टिंग रेंज जाणार तुम्हाला 17,900 पासून सुरुवात। ओके, आता आपण 17,900 पासूनच्या पुढच्या बघतो आहोत। बघा, ह्याच्यात कलर डिझाईन्स असे वेगवेगळे राहतात, प्रत्येकाच्या कामाची शैली वेगवेगळी राहते। ओके, हा मीना पल्लू म्हणतात त्याला, म्हणजे जरी आणि रेशम असं दोन पद्धतीचं काम येतं। आणि याच्यात तुम्हाला पेस्टल कलर जरी हवे असेल तरी पेस्टल कलर्स मिळेल तुम्हाला। हे पहा, स्कर्ट बॉर्डर सुंदर डिझायनर। हा कलर आहे ना, हा पिस्ता कलर आहे। पिस्ता कलर आहे, हा पिस्ता कलर आहे, लाईट पिस्ताला मरून कॉम्बिनेशन, डाळिंबी मस्त। हा एक प्रकार येतो वेणू फॅन्सी, पण हा बनारसी सारखा वाटतोय। नॉर्थ कन्सेप्टची व्हेरायटी आहे ती। ओके, पण टिपिकल नसती, हे मखमल सिल्क म्हणतात त्याला। ओके, सॉफ्ट सिल्क, मखमल सिल्क प्युअर। ह्याला ओव्हरऑल असं एकसारखं काम असतं साडीमध्ये पूर्ण। जाल म्हणतात ह्याला, जाल। याची रेंज काय स्टार्ट होते? ह्याची रेंज स्टार्टिंग रेंज जाते तुम्हाला 18,900 चे 11,900। दुल्हनला असं आपण शालू म्हणून पण यूज करू शकतो, घेऊ शकतो आपण। तर शालू मध्ये तुम्हाला जर वेगळी काही कॉन्सेप्ट हवी असेल तर हा पॅटर्न नक्की कव्हर करा। आपल्या शॉपला भेट द्यायला या, हा पॅटर्न कव्हर करायला। यामध्ये अजून वर्कच्या साड्या पण येतात का? म्हणजे सिरोजगी वर्क वगैरे पण येईल तुम्हाला। ओके, त्याची रेंज थोडी वाढेल। मी पॅटर्न सिंपल वाला कव्हर करते। हा एक बुटी कन्सेप्ट मध्ये पण येतो। यामध्ये तुम्हाला एक जाल दाखवलाय, आणि या सेल्फ मध्येच येतात का? कॉन्ट्रास्ट सेल्फ मध्येच येतात। वा, हे बघा, साइडर्स असताल तरी खूप छान दिसेल हा पॅटर्न तुम्हाला। किती उठावदार दिसतोय बघा पॅटर्न। याची रेंज काय येईल? ही 10,500 पासून सुरुवात होते। ओके, आता ह्याच्यात हेवी रेंज म्हणले तर अशी पण येणार तुम्हाला हाय रेंज। ओके, ही आता आपण दाखवतोय। ह्याच्यात सिल्कचं ग्रॅम वाढलं जातं। ओके, जसं ग्रॅम वाढेल आणि जरीचं पर्सेंटेज वाढेल तशी त्याची रेंज वाढेल। ओके, म्हणजे सोन्यासारखंच। हा, ही 23,900 ची 18,900 जाते। 18,900 ला का? तर याच्यावरचं जरीचं काम वाढलेलं आहे आणि याचं जे फिनिशिंग आहे कपड्याचं, यामध्ये फरक आलेला आहे सुतामध्ये। सुंदर व्हरायटी आहे, अगदी चापून चुपून बसणार आहे आणि कशीही नेसा अगदी सुंदर दिसणार आहे अशी साडी कव्हर करतोय आपण। ब्राईड असताल तर नक्की, नवरी असताल तर नक्कीच कव्हर करा हा पॅटर्न। कलर छान छान येतील म्हणा। वा, कलर्स बघा, सगळे आपल्याला नवरीला जे लागतात युनिक ते कलर आहेत आणि व्हरायटी वेगळी आहे। शालू मधला पॅटर्न कॉमन होतो, तर तुम्ही हा पॅटर्न कव्हर करू शकता। बुट्ट्यांचे व्हरायटी वेगवेगळे आहे, लहान मोठी, जाली वर्क कन्सेप्ट मध्ये पण येतो। ओके, हे बघा, हा दुल्हन जाल म्हणतात त्याला। ओ, मस्त आहे। दुल्हन जाल साडी यामधलाच आहे हा कॉन्सेप्ट। हो हो, फक्त याच्यावरचं काम वेगळं दिलं जातं। ओके, काम याची रेंजही थोडी हाय असते। ह्याची रेंज जाणार ताई तुम्हाला 28,500 ची 23,900। ओके, पण साडी एक नंबर। काम जसं वाढणार तसं त्याची कॉस्टिंग वाढणार। आपण जर नवरी असताल आणि तुम्हाला जर प्युअरच कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या। व्हरायटी खरंच वेगवेगळी असणार आहे आणि भरपूर व्हरायटी आहे। मुनिया पैठणी, मुनिया पैठणी म्हणजे डिझायनर लुक। डिझायनर लुक। आता मला सांगा दादा, तुम्ही हे जे कापड यूज केले हे का यूज केले? हे कापड यूज करायचं कारण असं आहे की धूळ आणि आतल्या साडीला हवा लागली पाहिजे मेन, त्यामुळे हे मलमलचं कापड यूज करतात। ओके, लक्षात घ्या, तुमच्या घरी सुद्धा जरा भारी साड्या असतील तर त्या साड्या सुद्धा अशा मलमलच्या
कापडामध्येच ठेवा तर चांगल्या राहतील साड्या. म्हणजे त्यामध्ये खराब होतात, काळ्या पडतात किंवा विरतात, हे काय होत नाही. आणि घडी घालताना सुद्धा दादांनी कशी घातली बघा, ही पूर्ण फोल्ड केलेलं आहे. जिथे जिथे फोल्ड आहे ना तिथे तिथे फोल्ड करून मग तिला घडी घातलेली आहे. आणि याला काय मलमलचं कापड ताग्यातून मिळून जातं. कोणत्याही शॉप मध्ये तुम्ही घ्या. थँक्यू दादा. हे पहा, ही मुनिया पैठणी. ओके, ट्रिपल मुनिया. प्युअर. दोन्हीकडे आपल्याकडं बॉर्डर आहे तिथे. आणि याचं काम बघा पल्लूचं. वाह, हे बघा, एक नंबर पल्लू आहे हा. आणि पूर्ण विणलेलं काम आहे. हे पूर्ण हँडमेड आहे. ह्याला मागे एक धागा दिसणार नाही तुम्हाला. जशाच्या तसं उलटी बाजू दिसतीये बघा. हा, फ्रंट जसं आहे तसंच बॅक दिसणार तुम्हाला. आणि हे प्युअर असण्याचं सिम्बॉल आहे. सिम्बॉल आहे. हँडलूमची ओळख आहे ही. ओके, हे पहा, हा फ्रंट लुक आहे. खूप छान आहे. आणि यामुळे लाईट वेट होती, साडीचं वजन कमी होतं. तुम्हाला याला जाळी वगैरे लावायची काही गरज पडत, आवश्यकता नसते तुम्हाला. खूप सुरेख आहे साडी. फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे. इव्हन बुट्ट्याला सुद्धा फिनिशिंग येतं. याचे धागे इकडून दिसले तर तुम्ही समजायचं प्युअर नाहीये. बरोबर ना? प्युअर असले की ते लॉक असतात, धागे पूर्ण इंटरलॉक असतात. तर याची रेंज काय आहे आपल्या इथं स्टार्टिंग रेंज? ही ट्रिपल मुनियाची प्राइस जाणार 45,000 ची 34,900. 34,900. एक कमीतली पण दाखवली होती. 20,000 22,000 ची पण दाखवली. हा, ती वेगळी आणि ही वेगळी आहे. ओके, त्याला इंटरलॉक नसतं. आणि ती पॉवरलूम, ही हँडलूम. हा फरक आहे. ओके, हँडलूम म्हणजे हाताने विणलेली असते, पॉवरलूम म्हणजे मशीन मध्ये बनवलेली असते. ती पण बघा, फोल्डिंग बघा तुम्ही तुमच्या समोरच ओपन होत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या घरी सुद्धा जर हँडलूमची साडी असेल, पॉवरलूमची साडी असेल तर अशी मलमलच्या कापडात बांधून ठेवा, तिचं आयुष्य वाढेल. ही आहे स्कर्ट बॉर्डर. ओके, त्याचं काम बघा बॉर्डर वरच. सुंदर साडी आहे दादा. जास्त नाही खोलली तरी चालेल, काही हरकत नाही. सुंदर साडी आहे बघा. हे पूर्ण काठ आहेत त्याचे. आणि हा पल्लू इन्क्लूड झालाय त्यामध्ये. सुंदर आहे. वेगळं काहीतरी घ्यायचं असेल तर ही साडी मस्त आहे. म्हणजे वरमाई, वधुमाई या ज्या असतात ह्यांच्यासाठी हे स्पेशल साड्या असतात. ओके, लक्षात घ्या. नवरी सोबत प्युअर घ्यायचंय तर हे घ्या. ह्याची रेंज जाणार तुम्हाला साधारणतः 1,45,000ची आहे. 95,000 बसेल तुम्हाला. ओके, सुंदर साडी कव्हर करतोय बघा आपण. 1,00,000ची साडी कव्हर करतोय. आणि आपल्याला यावर सुद्धा डिस्काउंट आहे. हे मुनिया मधले कलर्स पण येतील तुम्हाला असे वेगवेगळे. तुम्हाला सिंगल मुनिया हवा असेल, ट्रिपल मुनिया हवा असेल, प्रत्येक ह्याच्यामध्ये व्हरायटी बघायला मिळणार आहे, रेंज बघायला मिळणार आहे. हा सिंगल मुनिया आहे. खाली जो पाहिला आपण तो ट्रिपल मुनिया होता. ओके, याची काय रेंज आहे सिंगल मुनियाची? सिमिलर जाते जवळपास. ही 31,500 बसती. 42,900ची. ओके, सुंदर साडी आहे, मस्त आहे. तुम्हाला ट्रेडिशनल पण देतो. इथे सावरी पण भेटेल. ही 90. पैठणी मध्ये चेंज येतं. हे रिअल चांदीच्या जरीच्या साड्या असतात या. ओके, हे पहा, प्युअर बाय प्युअर मध्ये. म्हणून त्याला एवढं बॉक्स मध्ये वगैरे पॅक करून. वा, फिनिशिंग बघा, काम बघा तुम्ही साडीचं. ओव्हरऑल एकसारखं काम येतं याच्यामध्ये. ओके, स्टार्ट टू एंड असं. ही एकसारखी साडी येते शेवटपर्यंत, पूर्ण डिझाईन. आणि हा त्याचा पदर असतो. वा, मस्त. यावर पण पक्षी बसलेले झाडावर, असं छान आहे बघा. हा पक्षी आहे. म्हणजे वर्कमनशिप बघा तुम्ही याची. ही एक साडी बनायला कमीत कमी 3 ते 4 महिने लागतात.
ओके. आणि याची रेंज काय असते? याची रेंज जाणार ताई 275 पर्यंत. ओके. सुंदर साडी आहे, प्युअर चांदी मधली साडी, प्युअर चांदीच्या जरीची साडी. सुंदर अरनी सिल्क. ही काय वेगळं यामध्ये आपलं? ह्याच्यात पूर्ण बॉर्डर नाहीये मेन म्हणजे. ओके. आणि ह्याचा जो कन्सेप्ट डिझाईन आहे पूर्ण वेगळा केलेला आहे. हो, हे बघा, हे साऊथला रेखा, विद्या बालन या साड्या नेसतात अशा. ओके. हे बघा, सिने अभिनेत्री नेसतात या साड्या. सुंदर आहे आणि काहीतरी वेगळं युनिक आहे. हे रेंज नेहमीचं काठपदर बुट्टी नाहीये. 36,500 ची 27,500. 27,500 ची साडी बघतो आहोत. बघा, पल्लू असा असणार आहे सुंदर. थोडीशी मागोडा आपण साडीचा पल्लू दाखवूया. बघा, एक नंबर साडी. त्याला तो सिल्क मार्क असणार आहे. ओके. हॉलमार्क म्हणतो आपण. हॉलमार्क. ओके. म्हणजे प्युरिटीचं सिम्बॉल आहे. बिलकुल फसवलं जात नाही. प्युरिटीचं सिम्बॉल आहे यावर. आणि सुंदर साडी आहे बघा ही, खूपच सुरेख. ऑर्गेन्झा मध्ये आपण कधी पैठणी पाहिली नाही, तर टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये आपण इथं पैठणी बघतोय. बघा, सुंदर. म्हणजे काठपदर मध्ये तुम्हाला ही व्हरायटी कव्हर करता येणार आहे. ते पण गोल्डन बेस. सध्या गोल्डन बेसचं क्रेज चालू झालेली आहे. यामध्ये आपण पैठणीला सिमिलर अशी टिश्यू ऑर्गेन्झा कव्हर करतोय. 11,900. 16,500 ची 11,900 ला साडी आहे. सुंदर साडी. या पुढे आपण घेऊ तशी. त्याच सुतामध्ये आपण मुनिया बॉर्डर, ऑर्गेन्झा मध्ये मुनिया बॉर्डर बघतोय. आणि हे बघा, हा पूर्ण पल्लू आहे. आणि बुट्ट्यांच्या जागेवर तुम्हाला असं विणकाम करून मिळणार आहे. बिलकुल प्रिंट वगैरे नाही. मुलीसाठी आता एक साडी नऊवार सुद्धा घेतात. ओके. तर त्यासाठी आपण या सुद्धा व्हेरायटी ठेवलेल्या आहेत. प्युअर मध्येच. ओके. हे बघा. आणि रेंज काय चालू होते नऊवारची इथे? नऊवार मध्ये तुम्ही 10,500 पासून घ्याल तसं आहे. ओके. आता आपण ही बघतोय, ही काय रेंज आहे? म्हणजे कमी रेंज हवी तर कमी रेंज पासून पण आहे. म्हणजे एक्झॅक्ट 3-3.5 पासून सुरुवात झाली. ओके. तर त्याला एंड नाहीये. पण आता आपण सिल्क सेक्शन मध्ये, आपण सिल्क सेक्शन मध्ये असल्या कारणाने 10,500 पासून तुम्हाला स्टार्ट आहे. ओके. लक्षात घ्या. नऊवारी या प्युअर सिल्कच्या आपण कव्हर करतोय. मध्ये आता ही पैठणी, बालगंधर्व पैठणी म्हणतात त्याला. अच्छा. सेल्फ मध्ये येते. सेल्फ मध्ये येते. बघा साडी. वा, सुंदर. याची काय रेंज येणार सेल्फची? सेल्फची रेंज जाईल 21,900. 28,500 ची 21,900. 21,900. याला गोल्डन आपल्याला पल्लू दिलेला आहे आणि अशा प्रकारची चटई बॉर्डर. त्याच्यात सेल्फ मध्ये 2 ते 3 रेंज आहेत. ओके. 21,900, 24,900, 28,900 असं. म्हणजे जसं ग्रॅम वाढेल सिल्कचं तसं त्याची रेंज वाढणार आहे. ओके. रॉयल ब्ल्यू कलर, मस्त कलर आहे. आजच्या प्युअर सिल्क साड्यांचे सिलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि आपली लग्न सराईची जर घाई असेल तर एकदा शॉपला नक्की भेट द्या. परत भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत माझा नमस्कार. थँक्यू सर.